आणि आज दिलीप देसले यांचं पार्थिव पनवेलमध्ये त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलेलं आहे। दिलीप देसले यांचं पार्थिव घेऊन ज्यावेळेस इथं ॲम्ब्युलन्स आली त्यावेळेस मात्र काळीच पिळवटून टाकणारा आक्रोश पाहायला मिळालेला आहे। हे दृश्य काळीच हेलावणारीच आहे, कारण आज दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात दिलीप देसले यांचं निधन झालेलं आहे। धर्म विचारून गोळीबार करणाऱ्या या दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला आणि ज्यामध्ये दिलीप देसले हे मृत्युमुखी पडले आणि आज त्यांचं पार्थिव त्यांच्या पनवेलमधील राहत्या घरी आणण्यात आलेलं आहे। पर्यटकांची पहिली पसंती असणाऱ्या काश्मीरमध्ये देसले कुटुंबीय अनेक गोड आठवणी जपण्यासाठी म्हणून गेलं होतं, परंतु त्याच ठिकाणी देसले यांचा दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्यू झाला। पुढच्या काही क्षणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। मोठ्या संख्येनं पनवेलमधील नागरिक दिलीप देसले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या घराबाहेर जमले आहेत। ज्यावेळेस ही ॲम्ब्युलन्स इथं आली त्यावेळेस मात्र पर्यटकांच्या झालेल्या या मृत्यूनंतर एकच संताप देखील पाहायला मिळालेला आहे। परंतु देसले कुटुंबियांचा आक्रोश आकांत जो आहे तो मात्र काळीच हिलावणारा होता। पोलिसांचा देखील इथं तगडा बंदोबस्त आहे। मोठ्या संख्येनं सगळे आजूबाजूचे शेजारी जे आहेत ते देसले कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी इथं आलेले आहेत। दिलीप देसले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी इथं ते आलेले आहेत। काल दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला ज्यामध्ये दिलीप देसलेंचा मृत्यू झाला आणि आज त्यांचं पार्थिव विमानानं काश्मीरमधून महाराष्ट्रात आणण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता पनवेलमधील राहत्या घरी त्यांचं पार्थिव पोहोचलेलं आहे। या ठिकाणी आपण बघतोय कृषी मंत्री दादा भुसे हे देखील पोहोचलेले आहेत। देसले कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी दादा भुसे इथं पोहोचलेले आहेत, परंतु सांत्वन करायचं तरी कुणाचं असा प्रश्न नक्कीच दादा भुसेंना देखील पडला असेल, कारण इतका भयानक भ्याड हा हल्ला होता ज्यामध्ये पर्यटकांना अक्षरशः वेचून वेचून टिपण्यात आलेला आहे। दहशतवाद्यांच्या या क्रूर हल्ल्यामध्ये दिलीप देसले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे।